अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वाजत गाजत गुलाल उधळत उमेदवारी अर्ज दाखल केले। आज उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार असून 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। तर आता बंडोबांना थंड करण्याचं सर्वपक्षीयांसमोरच आव्हान असेल। मुंबईमध्ये सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी तर विरोधकांना 1% निधी नाही। इंग्रजी दैनिकाची ही एक माहिती समोर आलेली आहे। फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान मुंबई विकास कामांसाठी मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात वितरित करण्यात आलाय। 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजपच्या आमदारांना मिळाला, तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना 372 कोटी रुपये निधी मिळाल्याची माहितीही समोर आली आहे। फेब्रुवारी 2023 ते 2025 पर्यंतची ही सगळी आकडेवारी समोर आलेली आहे। विरोधकांना 1% निधी नसल्याची माहितीही समोर आली आहे। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील पाहतोय। फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत विविध विकास कामांसाठी पालिकेकडून 1490 कोटी मंजूर करण्यात आल्यात। यातील 1076 कोटी रुपये हे सर्वाधिक वाटा भाजपच्या आमदारांना मिळाला आहे, तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना 372 कोटी रुपये निधी मिळाल्याची माहिती आहे। सत्ताधारी विधान परिषद आमदारांनाही अधिक निधी नाहीये। विरोधी पक्षाच्या 5 आमदारांना निधी नसल्याचंही समोर आलंय। ठाकरे सेनेचे अहिर, पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील शिंदे यांनी निधी मागितला, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। भाजपचे प्रवीण दरेकर यांना सर्वाधिक अर्थातच 33 कोटी रुपये देण्यात आल्याचं कळतंय। ठाकरे सेनेचे सर्व 10 आमदार, काँग्रेसचे 2 आणि सपाचे 1 आमदार यांना निधी मिळालेला नाहीये। राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत खातं उघडलेलं आहे। निकालाआधीच भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत। भाजपच्या रेखा चौधरींची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 18 अ मधून बिनविरोध निवड झाली आहे, तर आसावरी नवरे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 26 क मधून बिनविरोध निवड झाली आहे। बघूयात पुढची बातमी। ओमराजे निंबाळकरांवरती बोलणंच योग्य नाही असं मल्हार पाटील म्हणतायत। आपल्या माताची बदनामी करायची हाच त्यांचा हेतू होता असं देखील मल्हार पाटील यांनी म्हटलंय। या ओम्याची अवकात नाहीये हो पिटू भैया, याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये। या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे, म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं नाही। ह्याचा प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची, ती आई भवानीनं पुसून काढलेली आहे। म्हणून ह्याच्या पुढं या शहराचा विकास, या शहराचं सकारात्मक वाटचाल आपल्याला पुढे न्यायची